तर ह्या कोकण सिरीजमध्ये कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार तर मजा येणार आहे. सो फायनली आता मी निघते गणपती बाप्पा. तिच्या मम्मीचा फोन आला आता मगाशी, की नाही विचारून निघाल जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत चेंज नसेल. सो शांती नाही भेटणार. जड आहे ना टॉप बॉक्स मध्ये एवढं सामान घेऊन ना एवढं ते काय नाही. एक सांगायचं होतं म्हणजे जॅकेट घालून ना ह्या सीझनमध्ये म्हणजे आता ह्या मे महिन्यामध्ये ना आपण नाही राईड करू शकत, खूप गरम होतं हे बघा. मी घातलंच नाही. म्हणून मी जॅकेट घातलत नाही. बघा किती खुश आहे. सकाळी डिसिजन घेतला की मला नाही घेतला जॅकेट, त्यामुळे मी जॅकेट स्किप केलंय. पण तुम्ही स्किप करू नका, जॅकेट घाला. सो वी आर इन द कोकण. कोकण आपलं असं येस. मस्त सुस्वागत आहे तुझं प्रफुल्ल तांबे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रफुल्ल व्लॉग्स. तर मित्रांनो माहिती फायनली आज तो दिवस आला म्हणजे आम्ही आज मुंबई टू गुहागर कोकण बाईक राईड करतोय. सकाळचे 6 वाजले आणि आम्ही आता निघतोय मुंबईपासून गुहागरपर्यंत. सो ही राईड कमीत कमी 5.5-6 तासाची बाईक राईड घेणार. म्हणजे ऑलमोस्ट दुपारी 2-3 वाजता आम्ही पोहोचू. पण त्याच्यामध्ये काय काय होतं काय काय नाही होत, कसा एक्सपिरियन्स असतो, काय काय गोष्टी म्हणजे फेस करायला लागतात. ऊन आहे आता सीझन ऊनच आहे, तर ऊन खूप आहे. मजा येते ती कंटाळा येतो, ते सर्व आजच्या दिवसामध्ये दिसणार आहे. तर फायनली आमच्या घरामध्ये काल पिचाड होता, म्हणजे सर्व जॅकेट होतं, हेल्मेट होतं, हायड्रेशन बॅग होती, ते सर्व आमचं कम्प्लीट झालं आणि आम्ही निघतो आता. तर मी आलो आहे आमच्या बाईंच्या घरी. काल पण इथेच होतं, इकडनं विरावटीला सकाळी जाऊन निघून मी माझ्या घरी जॅकेट ठेवून आलो, थोडं सामान हेल्मेट ठेवून आलो आणि आता हिच्या घरी आलो मी. एक टॉप बॉक्स बाकी आमचा टॉप बॉक्स आहे, हिचं हेल्मेट आहे, बाई रेडी आहेत. बाईने शूज घातले आहेत, पॅन्ट, ब्राझिलची टी शर्ट आणि मी पिंक टी शर्ट नेहमीप्रमाणे. सो येऊ शकतो. याच फर्स्ट टाईम आपण ब्लॉग बनवलं आपल्या घरामध्ये मस्त आहे. तर ह्या कोकण सिरीजमध्ये कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार तर मजा येणार आहे. सो फायनली आता मी निघते गणपती बाप्पा. सो सकाळचे 6 वाजता मी निघते. वेळ पण झालं, ऑलमोस्ट माणसं जर मी उठली. निघायचं होतं 5 वाजता, पण ठीक आहे. एनिवे आम्ही काल रात्री काम होतं की खूप रायडिंग जॅकेट बनवलं, रायडिंग जॅकेटमध्ये पॅड लावत होतो. आमच्या हेल्मेटचं ते इंटरकॉम निघालं ते आम्ही सेट केलं आणि देन त्याच्यानंतर छोटी मोठी अजून कामं होती ती कम्प्लीट केली. असंच आणि मग उलटायला वेळ झाला. आता ठीक आहे निघते आता. ओके चलो. ये सो मध्ये आलो आणि आमचा टॉप बॉक्स बाहेर आहे. टॉप बॉक्स घेतो ते पकड. फायनली निघतोय. तिच्या मम्मीचा फोन आला आता मगाशी, की नाही विचारून होती. मम्मीला जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत चेंज नसेल. सो शांती नाही भेटणार. आणि आपण यूजमध्ये बघ आज आमचं कॉम्बिनेशन मस्त आहे, येल्लो प्लस पिंक. चालेल. जड आहे ना टॉप बॉक्स मध्ये एवढं सामान घेऊन ना एवढं ते काय नाही. चल फटाफट. सो फायनली आता आम्ही पहिला ब्रेक घेतला आमचा. ऑलमोस्ट 6 वाजता मी निघालो घरनं आणि आता वाजलं किती, आता वाजलं 7:45 म्हणजे 43-45 म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजता किती 6 वाजता निघून 7:45 वाजता आम्ही आता थांबलो. त्या टायमाला इथेच थांबतो. तर इकडनं आता आम्ही नाश्ता करणार. आमच्या आजच्या दिवसाचा पहिला नाश्ता. सकाळपासून उपाशीच आहे
म्हणून कंटिन्यू भूक लागत होती, काय खाऊया आणि आम्ही इथेच थांबलो. जेव्हा पण कुठे जायचं असतं तेव्हा इथेच थांबतो, इथे नाश्ता करतो अँड पुढे जातो. सो आज पण आम्ही इथेच थांबलो आणि आमच्या बाईने ना कंटिन्यू झोप येते. माहीत पाठी बसून आम्ही इंटरकॉममध्ये बोलतो तर आहे, पण तिला झोप येते बघा कशी झाली. होय होय, व्हॉट इज हॅपनिंग, नो हॅपनिंग. तिला कंटिन्यू झोप येते मागे द्यायची का माहीत नाही. म्हणजे ना आमच्याकडे ना 2 दिवस लाईट जात होती. आमच्या इकडच्या अख्ख्या एरियामध्ये लाईट जात होती, म्हणून ना घरात बसणं पॉसिबल नाही. म्हणजे कंटिन्यू एवढा घाम येते आणि होतच नाही, एवढ्या गरमीमध्ये घरात बसणं म्हणजे शक्य नाही. म्हणून ते आमची झोप कंप्लीट नाही झाली आणि जे काय थकवा आहे ना तो गावी जाऊन एकदम कंप्लीट निघून जाईल आम्हाला असं वाटतंय. कोकणामध्ये ना खूप गरमसट आहे आणि आम्ही आता नाश्त्यामध्ये डोसा मागवला. डोसा इज हेअर. हा, मेरे को लगा मेरा रेस्टोरेंट है. सो आम्ही नाश्त्यामध्ये साधा डोसा मागितला. बाई डोसा इज अ व्हॉट इज हॅपनिंग, घरी जायच. तिला कंटिन्यू झोप आहे, त्याचे डोळे बघा, बघ दाखव. तिची झोप कंप्लीट झाली नाही, माझी पण थोडीशी झाली. 2 तास आम्ही झोपलो होतो. त्याच्यानंतर मग थोडासा आता खाल्लं ना की नीट वाटेल दोघांना पण. आणि जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकर पोचायचं आहे, कारण त्यानंतर दुपारचं जे ऊन आहे ते खूप खतरनाक ऊन आहे. Notions that made me wanna cry. Foolish notions, foolish lies, foolish notions. Well, सो फायनली मित्रांनो आता आम्ही सेकंड ब्रेक घेतला आमचा आजच्या दिवसाचा. हा आमचा सेकंड ब्रेक आहे. तर ना आता आम्ही थांबलो, कुठे थांबलो आपण, इंदापूरच्या आसपास आम्ही थांबलो आहे. म्हणजे हां आहे ना, कुठे आहे हां, आता आम्ही इंदापूरमध्ये थांबलो. आमचा सेकंड ब्रेक आहे हा. तर पेट्रोल पंपवरती पेट्रोल पंप आहे, नायकाचा पेट्रोल पंप आहे. तिथे वॉशरूम बघत होतो, वॉशरूमला झालं होतं तर थांबलो इथे. आणि थोडंसं म्हणजे गरमीनं खूप होतं ना, असं जॅकेटमध्ये राहूच नाही शकत जास्त टाईम, म्हणून आम्ही जॅकेट काढून ठेवलं. थोडं फ्रेश व्हायचं होतं, थोडं तोंड बिंड धुतो आणि मस्त रिटर्न राईड चालू करतो. बट त्याच्या आधी ना एक सांगायचं होतं, म्हणजे जॅकेट घालून ना ह्या सीझनमध्ये म्हणजे आता ह्या मे महिन्यामध्ये ना आपण नाही राईड करू शकत, खूप गरम होतं. हे बघा मी घातलंच नाही. म्हणून मी जॅकेट घातलंच नाही. बघा किती खुश आहे. मला एवढं गरम होतंय ना. मी सकाळी डिसिजन घेतला की मला नाही झेपणार जॅकेट, त्यामुळे मी जॅकेट स्किप केलंय. पण तुम्ही स्किप करू नका, जॅकेट घाला बाईकवर. हा म्हणजे सेफ्टी आहे बाईकवरती ना, मॅन्डेटरी आहे ती गोष्ट की जॅकेट कंपल्सरी आहे. आणि ही ना नेहमी जॅकेट घालते. जेव्हा आम्ही कुठे बाईक राईड करतो ना तेव्हा नेहमी आमच्या दोघांकडे जॅकेट असतं, सर्व गोष्टी असतात. पण आज तिने घेतलं ना, आज ना खूप गरम होतं, म्हणजे हवाच नाही लागत असं वाटतंय. तर ना ही गोष्ट आहे. मला पण आता ना थोडंसं टायर्ड फील झालं त्या जॅकेटमध्ये, असं आतमधनं घाम घेतोय. पण ठीक आहे, सेफ्टी इम्पॉर्टंट आहे तर ती गोष्ट असू दे. आणि आता इकडनं किती टाईम आहे, इकडनं अजून 250 किलोमीटर आहे ना, अजून इकडनं 250 किलोमीटर बाकी आहे. सो जायला अजून टाईम लागेल, 4-5 तास लागेल. एक सांगायचं होतं, खूप वर्षानंतर म्हणजे ऑलमोस्ट 1 इयर नंतर ना आमची गाडी आता आम्हाला अशी एकदम लोडेड दिसते. एक सिनेमॅटिक शॉट्स तर बघा. सो मला ना एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, की तुम्ही जर बाईक राईड करत असेल ना, तुमच्यासाठी एक गोष्ट ही इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला गाडी चालवताना झोप येत असेल, जसं की मला आता ना ऑलमोस्ट सकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही जागे होतो आणि आता किती वाजले, आता म्हणजे आता सकाळचे 10 वाजले, ते 5 तास झालं. आणि 5 तास ना
झोप नाही झाली आणि कालपासून 2 दिवस मला झोप नाही भेटत होती. मग आता त्याचा ना इफेक्ट पडतोय बॉडीवरती की झोप यायला चालू झाली. तर मी ना झोप येते म्हणून ना माझ्या तोंडावरती पाणी मारतो, थोडं फ्रेश होतो अँड देन त्याच्यानंतर आम्ही रिटर्न राईड करायला चालू करू शकतो. जर तुम्हाला पण असं काय होत असेल ना, तुम्ही पण ह्या गोष्टी काळजी घ्या. गाडी चालवताना जर झोप येते ना, तोंड धुवा, 5 मिनिटं थांबा अँड देन त्याच्यानंतर बाईक चालवा, तर नीट होईल. म्हणजे ॲक्सिडेंट नाही आज गोष्टींनी होतं. एक तर झोपेमुळे जास्त ॲक्सिडेंट होतं. झोपेमुळे ना एक झपकी घालतो आणि कुठेतरी ठोकून टाकतो गाडी. म्हणून ती गोष्ट करू नका. तुमच्यासाठी एक सूचना होती ती आणि काळजीपूर्वक गोष्ट होती. मी पण आता माझ्या तोंडात पाणी मारतो आणि एवढं ऊन आहे बोलून ना थोडंसं बॉडीला एनर्जीची गरज असते. तर म्हणून आमच्या बाईनी एनर्जी घेतली बघा. एक ट्रॉल हे बघा कसं पिते बघा. पण बॉटलच नाही आणली. पाण्या याच्यासाठी बॉटलच नाही, ही घेणार होती. ही अशी खाते आणि पाणी पिते बघा हायड्रेशन बॅग मधनं. ये सो फायनली मित्रांनो आता माझं दुपारचे टाइम सांगायला आमच्या मॅडम बाई आहेत. सो फायनली आता दुपारचे वाजले 11:41. आता कुठे आम्ही महाडच्या पुढे आहे. आता आमचा सेकंड ब्रेक आम्ही थांबलो होतो. थांबतो होतो. थर्ड ब्रेक आहे. थर्ड ब्रेक आम्ही असं एकदा पण घेतला कारण का आमच्या मागे ना मस्त असे माउंटेन्स आहेत बघा. असे मस्त दिसते मागे पुढे. तर ना तुम्हाला दाखवायचं होतं आणि आम्हाला मस्त फोटो बिटो काढायचे होते म्हणून हा थर्ड ब्रेक घेतला फोटो काढण्यासाठी. सो वी आर इन द हा थर्ड ब्रेक घेतला. असं पहिला तरी ऐकलं तर So, we are in the कोकण आपलं असं मज्जा आहे ना आजपासून. तो आता आम्ही थोड्या टाइमामध्ये पोहोचू आमच्या घरात. अजून आम्हाला इकडनं 2-2.5 तास दाखवतात गुहागर इकडनं. तो जाणारच आम्ही आमच्या घरात, पण जाता जाता असे सण आहेत ना आमच्यासोबत की आम्ही ते तुम्हाला दाखवतो. आणि बघा आपली कोकण स्पेशल गाडी बांगडीचा कलर. तो थांबलो आम्ही आता इथे फोटो काढतो आणि फोटो काढून मग पण तो हे माउंटेन्स तुम्हाला दाखवणार माझ्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये म्हणून जस्ट थांबलो इथे. असंच एक छोटासा ब्रेक घेतला, फोटो ब्रेक. आणि त्याच्यानंतर जेवायला आम्ही तसं पण थांबणार आहे. 1-1.5 वाजता आम्ही जेवायला थांबू, थोडंसं ऊन कमी होईल. त्याच्यानंतर आम्ही ते बाकीचं डिस्टन्स कव्हर करू. ठीक आहे. हा बघा ते माउंटेन्स बघा. आणि आजपासून मला माउंटेन्सच दिसणार, सह्याद्री माउंटेन्स दिसणार. हे बघा फायनली मित्रांनो आता आम्ही 4था ब्रेक घेतला आमचा. आजच्या दिवसामधला 4था ब्रेक आहे आमचा. आणि ऊन खूप आहे. बाई आमच्या उन्हामध्ये पागल गेल्या बघा. नाही ही आज सेफ आहे. हिने जॅकेट नाही घातलं पण आता ना ओके आहे, ठीक आहे. आता म्हणजे इकडनं गुहागर 2 तास फक्त. 2 तासानंतर आम्ही मस्तपैकी पोहोचू आमच्या घरी. ये फायनली पोहोचू. सकाळपासून जायचं की नाही फायनली जातोय. सो आता मी एका हॉटेलमध्ये थांबलो. त्या हॉटेलला एकदम मस्त म्हणजे AC एअरमध्ये AC आहे बघा. हे असं हवेसोबत असं हे पण येते थंड पाणी. सो आम्ही हॉटेलमध्ये थांबलो. आम्ही जेवणामध्ये आता ऑर्डर दिलं दाल खिचडी विथ 2 पापड, मसाला पापड
खाऊन मस्तपैकी 2 तासांनी आमच्या घरी. कारण बाकी गाव कसं आहे कसं नाही माहीत नाही. फर्स्ट टाइम मी जातो यांच्या गावी, म्हणजे यांच्या मीच हिच्या मम्मीच्या गावी जातो. सो हिच्या गावी जाऊन आलो, हिच्या मम्मीच्या गावी फर्स्ट टाइम जातो. कसं एक्सपिरियन्स आहे, काय काय आहे, सो काय आहे, कसं एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला बघायला भेटेल मस्तपैकी ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आम्ही जिथे बसलो ना, आमच्या डोळ्याच्या समोरच आमची गाडी आहे. आम्ही सकाळी नाश्ता केला, मग नाश्ता करताना पण गाडी आमच्या डोळ्याच्या समोर होती. तर त्या गाडीवरती एवढं सामान लोड आहे बघा. इथे आमची बाईक आणि इथे आमची बाईक आणि इथे आमची बाईक, दोघींना पण डोळ्याच्या समोर ठेवतो. कधी धोका देतील, कधी मला बिघडतील माहीत नाही. म्हणजे दोघींना पण मी माझ्या डोळ्याच्या समोर ठेवतो, कारण दोघी पण माझ्या जवळच्या आहेत. कधी कधी माझं गाडीशिवाय तू अकेला, माझ्याशिवाय तू अकेला. तू गाडी आणि बाईक घेऊन फिरतो. बाईक आणि बाईक दोघीने पण मॅनेज करतो मी. दोघी पण मला टायमाला हे देतात. त्यामुळे दोघी जेव्हा एकसाथ होतात ना, तेव्हा मला एकदम हे करतात, घायल. Foolish notions that made me wanna cry. Foolish notions. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आमच्या मेन डेस्टिनेशनवरती, जे आमचं गाव आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइम आलो. आमच्या बाईंच्या मम्मीचं गाव आहे. हिच्या मम्मीचं गाव आहे. तू कितव्यांदा येतेस इथे? ही चौथ्यांदा येते ह्या गावामध्ये. आणि मी फर्स्ट टाइम आलो ह्या गावामध्ये. गाव म्हणजे असं, आणि या गावाच्या बाजूला म्हणजे त्यांच्या घराच्या बाजूला असं बीच पण आहे. बीचवरती पण जायचा प्लॅन आहे आमचा. हे बघा, हे यांचं घर आहे. बाई चालल्यात वरती. घर बंद आहे सध्या. तिची मम्मी, आई आणि आई दुसऱ्या गावामध्ये गेले, म्हणून आम्ही तो वाट बघतो त्यांची. तसं चावी भेटली तसं घरात जाऊ, त्यांना पण घेऊ आम्ही ब्लॉगमध्ये. अँड फायनली आम्ही इथे पोचलो. म्हणजे हे 6 तासाचा प्रवास होता. आम्ही 10 तासामध्ये पोचलो इथे. सकाळी 7 वाजता निघालो. आता टाईम झाला दुपारचे 4 वाजले. आणि आमची गाडी ना इथे खालती लावली आम्ही गाडी. हे असं की गाव आहे छोटंसं आणि मोठंसं गाव आहे. हे बघा माझ्या पाठी गाव. आमची बाई इथे बसली वाट बघते मम्मीची. हे एक खालती एक आहे आणि एक वरती एक आहे. आतमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा समजेल घर कसं आहे कसं नाही. आणि मेन म्हणजे इथे हवा मस्त येते. सो आम्ही मम्मी आणि आजीची वाट बघतोय. खूप टाइम झाला आम्ही वाट बघतोय. आता त्यांची ऑटो खालती आली. आता त्यांची रिएक्शन बघूया, आम्हाला बघून कशी होते. तर दोघांची रिएक्शन बघूया. आम्हाला असं वाटलं की आम्हाला बघून हे रिएक्शन देतील, काम करू लावतात आम्हाला. पिशव्या घ्या, हे घ्या, ते घ्या. हे पण आता गेलं संजना खालती. ब्लॉग मध्ये हाय बघा. हाय 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 हाय. आल्यावर काही नुकसान नाही होत, माणूस इथे बसू शकतो. हा ब्लॉग आता इथे संपवचा टाईम आला आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. कमेंटमध्ये सांगा कसं आहे कसं नाही ते. ही कोकणची सिरीज आणि हा सेकंड ब्लॉग तुमच्यासाठी आणि याच्या पुढचे पण ब्लॉग तुमच्यासाठी. नक्की कमेंटमध्ये सांगा कसं आहे कसं नाही ते. आणि उद्या पुन्हा नवीन ब्लॉग येणार आहे, तर तो बघायला विसरू नका. ओके, आतासाठी चला मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय 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 बाय. काय आज ना क्लायमेट एकदम मस्त आहे. म्हणजे एकदम जास्त अशी वाफ थंड म्हणजे नेहमी असं तसं नाही. आज मध्ये दमट पण होतं पण.
ते सकाळी 10 वाजता. आता तू साईडला झालास की लगेच घरात मध्ये ठीक आहे, आता आमचं जेवण ऑर्डर करूया. त्यावेळेला एकदम मस्त. वाईट जे पहिल्यांदा येतं ना तेच सही असतं. ठीक आहे. एकदम